आज 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योगा दिन हा संबंध जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला योगा त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा, लोकांना आरोग्याच्या विषयी माहिती व्हावी, जनजागृती व्हावी योगाच्या संदर्भामध्ये साठी हा आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो। लातूर शहरामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये हा दिन साजरा होतोय। फक्त आजच नाही, आपण या ठिकाणी पाहतोय की लातूर शहरामधील अनेक महिला आणि पुरुष या ठिकाणी एकत्रित येऊन आरोग्यम योगा क्लासेसच्या माध्यमातून आजचा हा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करत आहेत। फक्त योगा दिनापुरतच नाही तर वर्षभर सुद्धा या क्लासेसच्या माध्यमातून लातूरकरांच्या या आरोग्यासाठी या ठिकाणी हे क्लासेस चालवले जातात, त्यांसाठी हा योगा इथं घेतला जातो। आपल्यासोबत योगा करणाऱ्यापैकी आज एक मॅडम आहेत। मॅडम, काय नाव आहे? माझं नाव आहे सिंधू सोपान कावळे। बरं, कधीपासून करता तुम्ही योगा? मी 6 वर्ष झालं योगा मॅडम कडे करते। बरं, काय वाटतं म्हणजे योगा करण्याच्या आधीचं आयुष्य आणि आता नंतर काय बदल वाटतोय का? योगा करण्याच्या आधी आयुष्य असं म्हणजे दगदगीचं होतं। योगा केल्याच्या नंतर एवढा आनंद मिळतो, दिवस एवढा म्हणजे प्रफुल्ल जातो, शरीर फ्लेक्झिबल होतं, म्हणजे खायची शिस्त लागते, सगळ्या गोष्टींची शिस्त लागते। बरं, मग आता बऱ्याचशा महिला असतात की ज्या म्हणत असतात आम्हाला वेळ वगैरे नाही योगा करण्यासाठी, त्यांना काय सांगू इच्छिता? त्यांना सांगू इच्छिते की त्यांनी कसाही करून 1 तास तरी वेळ काढावा। हे अर्ली मॉर्निंग म्हणजे पहाटे 5 ते 6:30 पर्यंत आमच्या योगा असतात। तो वेळ काय आपल्याला म्हणजे आपण काढू शकतो, कामासाठी वगैरे काही एवढा दिलेला नसतो। ठीक आहे, म्हणजे प्रत्येक महिलांनी पुरुषांनी हा योगासाठी वेळ काढला पाहिजे, आपल्या आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे। आणि त्यांनी मागच्या 6 वर्षापासून इथे योगा करतायत आणि त्यांना खूप चांगला फरक पडलाय असं सुद्धा त्यांनी मॅडमने आपल्याला सांगितलं आहे। योगा क्लासेसच्या जे क्लासेस चालवतात त्या डॉक्टर उमा कडगे मिरजगावे मॅडम या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। मॅडम, काय सांगाल? आपण योगा क्लासेसच्या माध्यमातून लातूरकरांना इथं आरोग्याच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांची प्रॅक्टिस घेता, आज सुद्धा तुम्ही इथं योगा दिनानिमित्त आजचा हा कार्यक्रम घेताय, कसा रिस्पॉन्स राहिलेला आहे? सर, मी आरोग्यम योगा क्लासेस गेल्या 8 वर्षापासून चालवते। मी स्वतः योग शिक्षिका आहे आणि मी 35 वर्षापासून योगा करते स्वतः। आणि मागच्या वर्षी सुद्धा आम्ही जागतिक योगा दिवस अशाच पद्धतीने या ठिकाणी साजरा केला होता। त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक यावर्षी मला रिस्पॉन्स छान वाटला, कारण महिलांमध्ये पुरुषांमध्ये वाढत असलेली जागरूकता, आरोग्याविषयीची त्यांना असणारी जाणीव याच्या माध्यमातून अनेक लोक आता अलर्ट झालेले आहेत। मॉर्निंग वॉक म्हणा, स्विमिंग म्हणा किंवा योगा म्हणा, अशा वेगवेगळ्या विषयामध्ये काम करून त्यांनी स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। आणि यावर्षीचं तरी थीम आहे की योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वयोवृद्धासाठी, वृद्धत्वासाठी योगा केलाच पाहिजे। तर अशा सुंदर थीमनुसार आमच्या सगळ्या महिला भगिनी आणि बंधू लोक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आणि आजचा जागतिक योगा दिन हा संपूर्ण जगामध्ये साजरा होतोय। मला असं वाटलं की आम्ही तर रोज ऑनलाईन ऑफलाईन योगा घेतोच, पण आज मोठ्या प्रमाणात जरा लातूरकरांसाठी एक पर्वणी द्यावी आणि विशेष म्हणजे लातूरकरांचं योगमय सकाळ, योगमय पहाट आपल्याला साजरा करता यावा या उद्देशासाठी मी हा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला होता। आणि तुम्ही पण या ठिकाणी आलात आणि सगळ्यांनी याचा आनंद घेतला। सगळ्या महिला भगिनींना मला एवढं सांगू इच्छिते की आपण नियमितपणे योगा करा। आपल्याला जर दवाखाना नको असेल, आपल्याला जर तणाव नको असेल, आपल्याला जर कुठलेही उपचार नको असतील, तर नियमित फक्त आणि फक्त किमान 1 तास स्वतःवर काम करा, स्वतःच्या मनावर काम करा, स्वतःच्या शरीरावर काम करा, स्वतःच्या आरोग्यावर काम करा आणि सकारात्मक राहा। जेवढं तुम्ही सकारात्मक राहाल तेवढं उर्वरित आयुष्य आपलं न भूतकाळाचा विचार करायचा, न भविष्यकाळाचा विचार करायचा, फक्त वर्तमानामध्ये स्थिर राहण्यासाठी आपण नियमित योगा केला पाहिजे, एवढंच मी आजच्या प्रसंगी तुम्हाला सांगू इच्छिते। तर या माध्यमातून मॅडमनी सांगितलं की नियमित 1 तास योगा करणं गरजेचं आहे, ना की फक्त आपण आज या योगा दिनानिमित्त नाही, हा एक इव्हेंट नाही, तर हे आपल्या आरोग्यासाठी एक चांगली सवय आहे आणि आपण नियमितपणे हे केलं पाहिजे। आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हा योगा जॉईन करून आपलं आरोग्य निरोगी बनवण्यासाठी स्वतःचीच तुम्ही मदत करा। तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूजचे विशेष अपडेट। आजचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि दररोज सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीची योगाची प्रॅक्टिस चालत असते। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी अजय यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर।